गळ्यावर वार करून तरुणाचा खून करणाऱ्या केज पोलिसांनी 24 तासात ठोकल्या बेड्या। बीडच्या केज शहरातील क्रांतीनगर भागात क्षुल्लक कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करत खून करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या। आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे। बीड जिल्ह्यातील केज शहरातील वसंत विद्यालयाजवळ दिनांक 23 एप्रिलच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गोरख महावीर हजारे व सनी शामराव लांडगे या दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता। या वादानंतर सनी लांडगे यांनी गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी देत शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख महावीर हजारे वय वर्ष 18 याच्या गळ्यावर वार केला। यात तो जागीच कोसळला। जखमी अवस्थेत गोरख हजारे यास केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गोरख हजारे यास तपासून मृत घोषित केले। इकडे खून करून सनी लांडगे हा फरार झाला होता। मात्र अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या पथकाने खुनी सनी यास बेंबडेवाडी येथील शेतातून जेरबंद केले। आरोपीस न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे। दिनांक 23/4/2024 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारामध्ये क्रांतीनगर येथील समाज मंदिराच्या जवळ गोरख हजारे आणि त्याचा मित्र सनी शामराव लांडगे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणं झाली होती। या भांडणाचं रूपांतर सनी शामराव लांडगे यांनी त्याच्याकडच्या असलेल्या धारदार शस्त्राने गोरख याच्या मानेवरती खुपसून त्याचा खून केला होता अतिशय क्रूरपणे। सदरची घटनेची माहिती मिळताच आम्ही आरोपीच्या शोधाकरता 2 टीम रवाना केलेल्या होत्या। तांत्रिक माहितीच्या आणि आमच्या गोपनीय खबरेच्या आधारे सदरच्या आरोपीला आम्ही बोबडेवाडी येथील एका शेतातून 2 तासाच्या आतमध्ये जेरबंद केलेला आहे।